कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुला सांगितलं होतं का नाही मी? अधिपती थांबा, तुम्ही नका वागू त्याच्यासारखं, थांबा। माझी चूक झाली, मी ह्याला इथे बोलवले। लायकी दाखवलीस ना तुझी, हं? तुझी लायकी तुरुंगात राहण्याचीच आहे। माझी चूक झाली की मी तुझ्यावर विश्वास ठेवला। मला नकोयस तू इथे, खोटा बोलतोय हा तू। तू निघ तो ओंकार भाजी घेऊन जायला, मला नकोय हा इथे। थांबा। आई सब जाऊ दे हो त्याला, त्याच्या बोलण्यावर माझा तर काडीचा विश्वास नाही। आमचा पण नव्हता। ची पायरी दाखवून दिली त्यांनी। का त्यो तुमच्या बाजूने बोलला नाही म्हणून? तुमच्या ऑफरला झिडकारलं म्हणून? सुनबाई, पायरी तर तुमची कळली आम्हाला। तुम्ही याला प्यादा बनवला। हे खोटं आहे मॅडम। मग खरं काय? तो खोटं बोलतोय एवढंच मला माहिती, तो खोटं बोलतोय। तेच म्हणत होतो ना हो मास्तरीनबाई। नाही, पण सुनबाईंचा त्याच्यावरच लई विश्वास होता। असं चुकलं। आता येळ गेली सुनबाई। आणि काय रे बाजा, लई मस्ती आली का तुला? आमच्या लेकी बाळीनं त्रास देतोस होय? जीव जड झालाय काय तुझा? अहो नाही हो थोरलं सरकार, असं काही नाहीये। हा मग पुढे बोल, पुढे बोल। बाहेर येऊन काय केलंस तू? बाहेर येऊन मला सूड घ्यायचा होता ना, म्हणून मी यांना छळायला सुरुवात केली। अरे पण हे सगळं तू भुवनेश्वरी मॅडमच्या सांगण्यावरून केलंस असं सांगितलंस ना मला। नाही 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 अहो टीचर मॅडम, मी यांचं नाव कशाला घेऊ? कशाला घेऊ? मला काही याडबीड लागलंय की काय? अहो ते तुमच्या वाट्याला गेलो म्हणून तुमच्याशी बोलणं झालं। यांनी जर मला बाहेर बघितलं असतं तर यांनी मला परत आत नसतं टाकलं का? यांच्या समोर जायची काय बिशा दे टीचर मॅडम माझी। मी तर यांना आता पहिल्यांदा बघतोय बाहेर आल्यापासून। ये बाकी खरं बोललास तू। अच्छा, आता कळलं मला। यांनी तुला पढवलंय ना सगळं? यांनी पट्टी पढवली बरोबर? आओ टीचर मॅडम, यात थोरल्या सरकारांचा काही संबंधच नाहीये। हे समजा मी माझ्या मनानं केले। खोटं बोलतोयस तू। हा खोटं बोलतोय। तू मला कालच सांगितलं होतंस की तू हे सगळं भुवनेश्वरी मॅडमच्या सांगण्यावरून केलंस। तू कबूल केलं होतंस माझ्या समोर। माझ्यावर सूड उगवण्याची संधी भुवनेश्वरी मॅडमने दिली आहे हे तू बोलला होतास माझ्या समोर। का खोटं बोलतोयस तू आता? अहो टीचर मॅडम, मी खरंच सांगतोय, त्यांनी मला काही सांगितलं नाही। मी तुम्हाला म्हटलं ना की मी जेलातनं बाहेर आल्यानंतर पहिल्यांदा बघतोय त्यांना। परत तुम्ही सारखं सारखं माझ्यावर आळ टाकताय, हे बरोबर नाही टीचर मॅडम। त्यांना मी आता जरी बघितलं ना, मला ती हॉकी स्टिक आठवते। कसलं मारलं होतं त्यांनी मला, अजून पण दुखतं कधी कधी। म्हणून मी त्यांच्या समोरच जात नाही। त्यांना बघितलं मला लय भ्या वाटत। तुम्ही उलट माझ्यावर प्रेशर टाकलं ना, म्हणून मला इकडे यावं लागलं समजा खरं सांगायला। थोरल्या सरकारांचा यात काही संबंध नाही। खोटं बोलतोयस तू। खोटं बोलतोयस तू। मी तुला सोडणार नाहीये। मी वकिलांशी बोलून तुझ्यावर सगळी कलम लावणार आहे। तू मला म्हटलं होतास की तुला हे सगळं करायला भुवनेश्वरी मॅडमनी मदत केलीये। तू खोटं बोलतोयस आता। हा खोटं बोलतोय अधिपती। मी तुला म्हटलं होतं की माझ्या समोर तुझे कबूल केलंस ते इथे सगळ्यांना सांग।
एवढंच म्हटलं होतं मी तुला. नाही 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 टीचर मॅडम, आता तुम्ही जरा जास्तच खोटं बोलायला लागलं. उलट तुम्हीच मला असं सांगितलं होतं की अधिपती समोर असं बोल की थोरल्या सरकारांनीच मला जेल बाहेर काढलं. काय टीचर मॅडम, आणि तुम्ही हे पण बोलल्या होत्या, जर हे समज माझं तू ऐकलं तर मी तुला काय बी करणार नाही. आणि काय हो टीचर मॅडम, मी तुम्हाला हे समजा सांगीन तळी फकस्त म्हणजे दाखले सरकार असतील, हा थोरले सरकार असतील असं तुम्ही बोलल्या नव्हतं. त्यांच्या समोर असं मी खोटं बोललो तर झालं ना माझं कल्याण. बाकी काय बी चालेल, पण यांच्या विरुद्ध खोटं नाही बोलणार खरंच. अरे किती खोटं बोलणार आहेस तू अजून? का खोटं बोलतोयस? कुणासाठी? तुझं म्हणणं आहे यांनी तुला बाहेर नाही काढलं, मग कुणी काढलं? हा, देवानी? चांगल्या वागणुकीनी चांगली वागणूक ही देवासारखी पळत आली माझ्यासाठी. काय? जलामध्ये मी समद्यांशी चांगला वागलो, एक माणूस म्हणून माणुसकी दाखवली, म्हणून साहेबांनी मला लवकर सोडले, म्हणजे माझी शिक्षा कमी केली. तुम्हाला खोटं वाटतंय का? खोटं वाटतंय तुम्हाला? माझ्याकडे लेटर आहे ना, लेटर टाकलं ठरल्यासारखं तुम्ही. अच्छा, म्हणजे पूर्ण तयारीनिशी आलायस तू. मग तुम्ही तर काय मला समद्यांसमोर पंक्तीला तर बसवणार नाही. एवढं तर डोकं आहे आपल्याला. मला चांगलं माहिती होतं, मी चांगलं ओळखतो तुम्हाला. तुम्ही ना मला अडकवलं असतं म्हणून हे लेटर आणलं मी, माझ्या विश्वास बसायला. कारण तुम्ही मला ज्यावेळी थोरल्या सरकारांची सुपारी दिली होती ना. एक मिनिट. काय? भुवनेश्वरी मॅडमची सुपारी मी दिली? अहो सुपारी माहिती, ती सुपारी नाही, ही आमच्या भाषेत सुपारी म्हणतात त्याला. तुम्हाला थोरल्या सरकार घरात नको होत्या म्हणून तुम्ही हे समजा कांड केलं ना. ए काय बडबडतेस? अहो देवा शपथ खरं बोलतोय मी कशाला खोटं बोल. ओ टीचर मॅडम, तुम्ही तुमची कातडीन संसार वाचवण्यासाठी ना माझा बळी देऊ नका. मी हात जोडतो, पाया पडतो टीचर मॅडम. असं नका वागू टीचर मॅडम. मला असं फाटक्यात पाय घालायला लावू नका. अहो लय भोगलंय मी काय बी बोललो नाही. उलट तुम्हीच मला बोलल्या होत्या की तू अधिपतींसमोर असं बोल की थोरल्या सरकारांनी तुला जेलमधून बाहेर काढलं, हॉस्पिटलमध्ये पाठवलं. हे समज केल्यानंतर अधिपतींना थोरल्या सरकारांचा राग येईल आणि मग समद्या घरावर तुमचं राज्य. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.